आज आपण अत्यंत महत्त्वाच्या वग्गाकडे वळणार आहोत. हा अत्यंत महत्त्वाचा वग्गा आहे. अरहंत वग्गो. अरहंत अरहंत अरहत अरहंत वग्गो. आणि अरहंत वग्गो हा खरं म्हणजे अपेक्षेप्रमाणे नंतर यायला पाहिजे होता. धम्मपदाच्या या संकलनामध्ये हा नंतर यायला पाहिजे होता. त्याच्यानंतर दुसरे वग्ग मध्ये आलेले आहेत आणि नंतर परत बुद्ध वग्ग आलेला आहे मध्ये कुठेतरी. आणि सगळ्यात शेवटी ब्राह्मण वग्ग आलाय. ब्राह्मण वग्गाच्या आधी भिक्खू वग्ग आलाय. आणि हा क्रम सगळ्यात उलटा पालटा आहे असं काहींचं मत आहे, माझं पण मत आहे. ब्राह्मण वग्ग याच्यात शेवटी कसा काय आला? अरहंत वग्ग आधीच मध्येच कसा काय आला? कारण अरहंत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, त्याच्यामध्ये अरहत शब्द आहे. नमन असो, नमन आहे त्या भगवंतांना, भगवानांना, जो अर्हत आहे आणि जो सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत आहे. तर त्यात अर्हत शब्द आलेला आहे. तर तो अर्हत वग्गो, त्या अर्हतांचे गुण हे हा वग्ग हे संकलन मध्येच कसं टाकलं हा एक प्रश्न आहे. असो, आपल्याला फक्त आता अभ्यास म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. पुन्हा पुन्हा बाबासाहेबांची आठवण येतेच. त्रिपिटकाची रचनाच अशी आहे, निकायांची रचनाच अशी केलेली आहे की एक थोडंसं पझल निर्माण झालेला आहे, गोंधळ निर्माण झालेला आहे. असंच आपण मागे म्हटलेलो आहोत की आता मध्यम निकायातलं जे पहिलं सूत्र आहे, मध्यम निकायामध्ये 151 सूत्र आहेत. तर मध्यम निकायातलं तेही संकलनच आहे. त्या संकलनात पहिलं सूत्र जे आहे, मूल पर्याय सूत्र, हे जे पहिलं सूत्र आहे, हे सूत्र ते पण शिकत असणारा, शिकलेला, अर्हत आणि तथागत असे चार वर्ग त्याच्यात, चार मुद्द्यांवर त्याच्यावर चर्चा केलेली आहे. ते प्रवचन आहे. आणि सगळ्या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण काय आहे? मूल पर्याय. असं ते समजावून सांगताना त्यांनी हे चार सेक्शन केलेले आहेत. अशिक्षित, शिकणारा, अशिक्षित, दुसरा वर्ग शिकणारा, तिसरा अर्हतांचा आणि चौथी जी पातळी आहे ती तथागत आहे. तर हे सगळं समजावून सांगताना शेवट त्याचा असा केलेला आहे त्या सूत्राचा, की हे सगळं ऐकून उपस्थित भिक्षूंनी तथागतांचे, बुद्धांचे अभिनंदन केले नाही, म्हणजे त्यांना धन्यवाद दिले नाहीत. मग असं पहिलंच हे सूत्र पहिलंच कसं काय टाकलं? तर संकलनामध्ये जे काही आता कोणाचा काय उद्देश असेल त्याप्रमाणे ते संकलन झालेलं आहे. पण आता आपल्याला दुसरे पर्याय नसल्यामुळे बुद्ध धम्माच्या रसातून काही गोष्टी ज्या टिकून राहिलेल्या आहेत, ह्या बाहेरच्या देशात म्हणजे यांच्या दृष्टीने परप्रांतात त्या टिकून राहिल्या. म्हणजे आता श्रीलंकेमध्ये हे त्रिपिटक टिकून राहिलं, त्यावेळेला ते दुसरं बेट होतं, अलिप्त होतं, लंका, त्याला नाव आहे लंका दिलेलं होतं, सिंहल द्वीप. तर तिथं हे त्रिपिटक टिकून आहे आणि म्हणून ते टिकून राहिलं. बाकी सगळा बुद्ध धम्म इथून त्यांनी हकलून लावला.
म्हणजे साहित्य आणि नालंदा विद्यापीठासारख्याला हे आग लागली किंवा लावली, अं, त्याच्यात परकीयांच्या स्वाऱ्या हे कारण सांगितलं जातं. तर बाहेरच्या देशांमध्ये बुद्ध धम्म जिवंत असल्यामुळे तो परत फिरून इथे आलेला आहे. आणि मग त्यातले जे काही साहित्य आहे ते साहित्याचं पुनर्निर्माण झालेलं आहे इथं भारतामध्ये. म्हणजे जसं आता पालीचं परत हिंदी केलं, मराठी केलं, इतर भाषांमध्ये आणि जगातल्या बहुतेक भाषांमध्ये त्रिपिटकाचे, विशेषतः धम्मपदाचे अनुवाद झालेले आहेत. हे सगळ्यानंतर घडलेल्या गोष्टी आहेत. परंतु बुद्ध धम्म इथून त्यांच्या भाषेत, विरोधकांच्या भाषेत हद्दपार केला होता. आणि ते लोकांना सांगतात की तो नाकारलाय लोकांनी. लोकांनी नाकारलाय तर मग अं, धम्मपदासारख्या ग्रंथाचा जगभरातल्या सगळ्या भाषांमध्ये अनुवाद कसा काय झाला? असो. मुख्य मुद्दा हा आहे, हे सगळं गोंधळ जो निर्माण झालेला आहे किंवा केलेला आहे, हा हेतुपुरस्सर पण असू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी जी गोष्ट लक्षात आणून दिली की निकायांनी सगळा बुद्ध धम्माची म्हणजे बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांचं चरित्र हे गोंधळात टाकणारं बनलेलं आहे ते. आणि म्हणून बुद्ध धम्माचा नीट अभ्यास करता येत नाही, पद्धतशीर अभ्यास करता येत नाही, कारण ते पझल आहे. कारण त्याच्यामध्ये संदिग्धता निर्माण केलेली आहे, झालेली आहे. परंतु कसं आहे, सत्य आहे. सत्य तुम्ही कोणत्याही स्वरूपात तुम्ही फेकून द्या, कोणत्याही स्वरूपात फेकून द्या, त्याचं कितीही त्याला नाकारा, किती त्याची अवहेलना करा, किती त्याला हद्दपार करण्याचा प्रयत्न करा, सत्य सत्य आहे. आकाशात ढग किती भरून आले आणि सूर्य दिसत नाही म्हणजे सूर्य अस्तित्वात नाही असं त्याचा अर्थ नाही. ते घनदाट कितीही ढग असोत, काळकुट्ट आभाळ असो, सूर्य असतोच पलीकडे. तसं सत्य जे असतं, सत्य लपून राहत नाही. आणि आता आधुनिक जगामध्ये तर आता कसं आहे, ज्ञानाचे सगळे सगळे स्फोट झालेले आहेत, स्फोट. ज्ञान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, अगदी सामान्यात सामान्य लोकांपर्यंत ज्ञान जाऊन पोहोचल्यामुळं ज्ञान ग्रहण करण्याची, शिकण्याची आता सगळीकडे एक चढाओढच लागलेली आहे. आणि ते सोपं पण झालेलं आहे. त्याच्यात अजून सोपं केलेलं आहे आधुनिक, जे आता ठसका घेतलाय जगानं थोडासा आणि आशेनं पण पाहतं, ते एआयचं युग. एआय एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. हे जे आता तंत्रज्ञानामध्ये नव्यानं, आता नव्यानं म्हणजे आपल्यापर्यंत नव्यानं आहे, पण त्याची सुरुवात अनेक वर्षांपासून झालेली आहे असं म्हणतात. कृत्रिम बुद्धिमत्ता तसे खरं पाहिलं तरी व्यवहारात पण अं, असते, चालू असते. कारण ज्यांच्याकडं मूळ नसतं ते कृत्रिम वापरत असतात, ज्यांच्याकडं मूळ ज्ञान नसतं ते कृत्रिम वापरत असतात, ज्याला आपण कॉपी करणं म्हणतो, नक्कल करणं. तर नक्कल करणं हे कृत्रिम ज्ञानच आहे. तसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कृत्रिम बुद्धिमत्ता ही तंत्रज्ञानाच्या भाषेतली संज्ञा आहे.
या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं अं, जो काही थोडासा थोडासा म्हणण्यापेक्षा चांगलाच भौतिक जगाचा जो काही तोटा होत आहे, पण फार मोठा फायदा पण याच्यातून होत आहे. ते कृत्रिम का असेना, पण ज्ञान लोकांपर्यंत येऊन पोहोचणार आहे, पोहोचत आहे. अजून लोकांना ते कसं वापरायचं ते शिकतायत लोक अजून. अजून ते AIचे जे काही वेगवेगळे टूल्स आहेत, जे काही त्याची आता टूल्स म्हणजे माध्यम किंवा हत्यारं. टूलचा अर्थ हत्यार होतं किंवा ते ॲप ज्याला आपण म्हणतो ॲप. तर AIचे जे जे काही वेगवेगळे टूल्स आहेत, हे अजून येत आहेत समोर आणि ते वापरायला अजून लोकांना शिकायचं आहे. त्याच्या आधारे जगभरात पसरलेलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान लोकांपर्यंत येणार आहे. त्यामुळे पूर्वी जसं काही लोकांना मुद्दाम अज्ञानात ठेवून, अंधारात ठेवून त्यांना त्यांच्या भ्रमिष्ठतेचा फायदा घेऊन त्यांना भ्रमिष्ट केलं जात नव्हतं. मुळातच अविद्या आहे, अज्ञान आहे, अनकॉन्शियस अवस्था आहे, अजागृत अवस्था आहे, सती नसलेली, भान नसलेली अवस्था आहे आणि अशा माणसांना मूर्ख बनवणं सोपं असतं. तो काही लोकांचा तो उद्योग असतोच. पण काही करुणवान माणसं जी असतात, ती याच्यावर मात करून सामान्य लोकांना, अजागृत लोकांना जागृत करून अ, एक चळवळ उभी करतात आणि सामान्यांना शहाणं करतात. सामान्यांना सुज्ञ करतात. अज्ञानाला ज्ञानी करतात. अजागृत माणसाला, भानावर नसलेल्या माणसाला भानावर आणतात, जागृत करतात, सतीमध्ये आणतात. याच्यामध्ये बुद्धांचं आणि बाबासाहेबांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. त्यांनी सामान्यांसाठीच काम केलं. सामान्यांसाठी काम केलं, ते नुसतं दयेपोटी पण नाही केलं. ते करुणेतून केलेलं आहे आणि लोकांना जागं केलं. लोकांना जागृत केलं. लोकांचा सतीचा मार्ग ओपन होईल. अपमादाचा मार्ग मोकळा होईल. अशा पद्धतीनं त्यांनी ते काम केलं आणि म्हणून या चळवळी उभ्या राहिल्या. परंतु अज्ञानाचा अंधकार हा नेहमी मोठाच असतो. जगामध्ये अज्ञानी लोकांची संख्या जास्त असते. अविद्येत असलेल्या, अनकॉन्शियस असलेल्या, भान नसलेल्या लोकांची संख्या जगामध्ये नेहमी जास्तच असते. आणि म्हणून वाईटाचं प्रमाण जास्त असते. ज्याला पाप म्हटलेलं आहे. वाईट त्याच्यामुळे अहित जास्त होतं. अं, बीज रूपात असलेलं असलेलं दुःख, यातना, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, हे जे बीज रूपात जे गुणधर्म आहेत चित्ताचे, ते अजून फोफावतात आणि जगातलं दुःख वाढतं. परिस्थिती युद्धजन्य बनते. संघर्ष वाढतात. एकमेकांना नष्ट करण्याची किंवा खतम करण्याची, वर्चस्व गाजवण्याची जी काही काही लोकांची इच्छा असते, ती सफल होते. त्याचं कारण लोकांचं अज्ञान आहे. ज्याने ते अज्ञानाचा ते फायदा घेतात. आपण म्हणतो अन्याय करणारा अन्याय करतो, पण तसं नाही. अन्याय सोसणारा अन्यायाची परंपरा पुढे चालू ठेवतो. म्हणून आता जसं बाबासाहेबांनी लिंकनचं उदाहरण, लिंकनचा संदेश त्याचा परत पुनरुच्चार केला की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. म्हणजे तो गुलामी विरुद्ध बंड करून उठेल. कसा? गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे त्याला जाग करा. त्याला भानावर आणा. म्हणजे त्याला कळेल की आपण गुलाम आहोत आणि मग तो गुलामी विरुद्ध बंड करील. तर हे जे सूत्र आहे, हे सूत्र काही लोक मुद्दाम वापरत नाहीत. काही लोकांना असं वाटतं गुलामाला उलट गुलाम ठेवा. जो अज्ञानी आहे त्याला अज्ञानीच ठेवा. जो भानावर नाही, जो जागा नाही, त्याला
काय म्हणतात, बधीर करा, त्याला अध्यात्मात गुंतवा, किंवा त्याला सामान्य पातळीवर त्याला नशेमध्ये ठेवा आणि त्याचा उपयोग करून घ्या. तर हे काम जगामध्ये चाललेलं असतं. कारण अज्ञानाची अं, जी तीव्रता आहे ती मोठी आहे. अविद्येची भान नसलेली अवस्था, गाफील अवस्था ही फार मोठी आहे. आणि हे नैसर्गिक आहे. पुन्हा हे कोणी करतं असं नाही. हे नैसर्गिकच आहे. म्हणून अनकॉन्शियस माइंड हे मोठं असतं, अनकॉन्शियस माइंड हे छोटं असतं. अजागृत मन, न जाणवणारं चित्त मन हे फार मोठं आहे. म्हणजे त्यात अज्ञान आहे, अज्ञानाचा अहंकार आहे. आणि त्यातच आपल्यावर राज्य असतं. म्हणून जगात, म्हणजे म्हणून आपण दुःखात आहोत आणि जग दुःखात आहे. हे नैसर्गिक आहे. तर बुद्धांना ह्या नैसर्गिक दुःखाचा शोध लागला. हे असं जन्माबरोबरच येतंय. पण हे का येतं याचा पण शोध लागला. दुःख समुदय कशामुळे आहे सगळं. आणि हे समुदय, हा उदय, दुःखाचा उदय, दुःखाच्या कारणाचा उदय, म्हणजे दुःखाचा उदय, याचा अस्त कसा होऊ शकतो, याचं निर्वाण कसं होऊ शकतं, निब्बाण कसं होऊ शकतं, हे पण त्यांच्या लक्षात आलं. आणि त्याचा मार्ग पण लक्षात आला. आणि म्हणून हे सत्य, चार सत्य, ते हे किती दडपण्याचा प्रयत्न केला, किती साहित्य जाळलं, किंवा सत्याला हद्दपार करा, ते परत बीज आपण किती दडपून टाकलं तरी त्याला योग्य थोडंसं वातावरण मिळालं, परिस्थिती मिळाली, का बीजाला अंकुर हा फुटतोच आणि त्याच्या वाढीला सुरुवात होते. पण निसर्ग हा असाच आहे, क्रूरच आहे तो. तो जो चांगलंही निर्माण करतो आणि तो नाही करत, कार्यकारण भाव आहे तो, प्रतीच्य समुत्पाद आहे. त्याचा बोलण्याची भाषा आहे, काय निसर्गानं होतं, निसर्ग वगैरे काही नाही. हा कार्यकारण भाव आहे. आता त्याला नैसर्गिकच म्हणता येईल. परंतु निसर्ग, म्हणजे आपण म्हणतो की त्याला समजून घेता येत नाही, पण कार्यकारण भावाला समजून घेता येतं. आणि मग आपल्याला सत्याचा शोध लागतो. असो, आता हे सगळं सांगण्याचा हा मुद्दा कसा काय पुढे आला, तर एकदम अरहंत वग्गो पुढे आलाय म्हणून धम्मपदामध्ये, की एकदम जी गोष्ट अ, उद्देश आहे, अंतिम उद्देश आहे, निब्बाण, अरहत पद, हे अंतिम उद्देश आहे. त्याच्यातून बुद्धत्वाची अवस्था प्राप्त होते. हा अंतिम उद्देश आहे. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जसं बुद्ध धम्माच्या बाबतीत अरहत असणं, बुद्ध असणं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या संबंधीच्या गाथांमध्येच कशा काय आल्या. आणि धम्मपदात शेवटी ब्राह्मण वर्ग आला, त्याच्या आधी भिक्खू वर्ग आला. हे संकलन असं कसं झालं. असो, आता जे झालंय ते झालंय. ह्याचा जागृतपणे अभ्यास करून जसं बाबासाहेबांना एक पुनर्रचना करावीशी वाटली आणि त्यांनी ती केली. त्याचं उदाहरण म्हणजे ते बुद्ध आणि धम्म आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. ही पुनर्रचना आहे. त्या पुनर्रचने त्या पुनर्रचनेला जगातून प्रतिसाद नाही मिळाला बाबासाहेब हयात असताना, पण त्यांनी ती जगापुढे मांडलं. ते सत्य, ती पुनर्रचना जगापुढे मांडली. ती परंपरावादी लोकांना ती मान्य असण्याचं काही कारण नाही, परंतु सत्याचा शोध घ्या हा संदेश बाबासाहेबांनी त्यातून दिलेला आहे. वास्तवाचा शोध घ्या. आणि वास्तवाचा शोध घ्यायला एक थोडीशी आपल्याला पात्रता कमवावी लागते, थोडीफार तर. कारण ती पात्रता आल्याशिवाय आपल्याला सत्य समजू शकत नाही आणि सत्याला आपण परत उजेडात आणू पण शकत नाही. आणि ती पात्रता म्हणजे
अप्पमादाची आहे. म्हणून बुद्धांचा अंतिम संदेश, अप्पमादेन संपादेत, जागृतीपूर्वक प्रयत्न करा. बाबासाहेबांचा संदेश, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्तर विझू देता कामा नये. संदर्भ वेगळे असतील बाबासाहेबांच्या संदेशाचे, पण मतितार्थ तोच आहे की जागं व्हा. तर त्या जागृतीतून आपल्याला हे सगळं कृत्रिमरित्या दडपलेलं सत्य हे उजेडात आणता येणं शक्य आहे. कारण सत्य उजेडात आणल्याशिवाय सत्य दिसत नाही. असो, आता मला हे अभ्यास करता करता ही गोष्ट माझ्या लक्षात आली, तुमच्या पण लक्षात येत असेल, सगळ्यांच्या लक्षात येईल ही गोष्ट. कारण आता आपण बाबासाहेबांचे अनुयायी पण आहोत आणि आंबेडकरी बौद्ध अनुयायी. हे संकुचित अर्थानं आपण ते धारण करण्याची गरज नाही ते नाव. म्हणजे आंबेडकरी बौद्ध, आंबेडकरी बौद्ध म्हणजे जागृत बौद्ध. आणि ही जागृती आपल्याला जशी आता धम्माच्या पातळीवर पाहिजे, व्यक्तिगत पातळीवर पाहिजे, तशी आपल्याला ती सामाजिक पातळीवर पण पाहिजे, राजकीय पातळीवर पण पाहिजे आणि सगळ्यात पातळीवर पाहिजे. जगात न्याय प्रस्थापित करायचा असेल तर ही जागृती आवश्यक आहे. आणि ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. हे काय असं जागं व्हा म्हणून कुणी जागा होत नसतो. जागं व्हायला जागा नस जा आपण जागे नाहीत हे ज्याच्या लक्षात येतं तो जागा होतो. आपण भानावर नाहीत याचं ज्याला भान येतं तो भानावर येतो. आपण अविद्येत आहोत याचं ज्याला भान येतं त्याचं ज्ञान त्याला त्याचं अज्ञान कमी व्हायला आणि ज्ञान वृद्धिंगत व्हायला सुरुवात होते. हे सगळं लक्षात येण्याची गोष्ट आहे. ते काम सती जागृती करते. अं, असो, एक अरहंत वग्गो हा जो वग्ग आहे, अर्हत अं, ही जी संज्ञा आहे, अं, ज्याच्यामुळे बुद्ध बनतात, अर्हत, असा अवघड हा मुद्दा आपण थोडासा चर्चेला घेणार आहोत. आणि बघूया, एक एक गाथेच्या आधारे आपण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता अर्हताविषयी एवढ्यात हे किती गाथा आहेत साधारण? 10 गाथा आहेत. आता या 10च गाथामध्ये अर्हताचं स्पष्टीकरण किंवा अर्हतांची लक्षणं आहेत एवढ्या 10 गाथातच असतील असं नाही. याच्यासाठी बराच मोठा अभ्यास धम्म या संज्ञेखाली आहे. धम्माची जी काय अनेक सूत्र आहेत ती उपयोगाला येऊ शकतात, अनेक गाथा आहेत ती उपयोगाला येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर पद्धतशीर प्रॅक्टिस करता आली स्वतःला, तर हा मुद्दा लक्षात येतो. हा काय फक्त बौद्धिक अभ्यासाचा मुद्दा नाही. बुद्धत्व, अर्हत पद हा बौद्धिक अभ्यासाचा विषय नाही. हा प्रॅक्टिसचा विषय आहे, प्रॅक्टिकल विषय आहे. अं, आणि तो प्रॅक्टिकलीच लक्षात येऊ शकतो कसा, तेच आपण या अं, ग्रंथाच्या अभ्यासाच्या निमित्ताने आणि सती साधनेच्या आधारे. आपले विषय दोन आहेत. आपलं जे काही आता हे चाललेलं आहे काम, याला आपण सती धम्मचिंतन म्हणतो. म्हणजे जागृत धम्मचिंतन. म्हणजे धम्माचा अभ्यास नाही करत आपण फक्त, धम्माचे शब्द वाचत नाहीत, धम्माचे शब्द बोलत नाही आपण फक्त. आपल्याला हे अं, सती संप्रजन्याच्या आधारे, सतीच्या आधारे, जागृतीच्या आधारे हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय. हा आपला मुख्य विषय आहे आणि म्हणून आपण हे काम करतोय. तर पाहूया आपल्याला हा अवघड विषय सोपा कसा करता येईल. पहिली गाथा आपण पाहूया. 90वी गाथा आहे धम्मपदातली.
त्या क्रमात दिलेली 90वी गाथा आहे. आणि अर्हत वर्गातली पहिली गाथा आहे. ह्याच्यात 10 गाथा आहेत. पहिली गाथा, गतधिनो विशोकस्य विप्पमुत्तस्य सब्बधी सब्बग्रंथ पहिणस्य परिलाहो न विज्जती. तर त्याचा अनुवाद आपल्याला पाठवलाय. त्याच्यात तो अनुवाद असा आहे: ज्याचा प्रवास पूर्ण झाला आहे, जो शोकरहित आहे, जो सर्वथा विमुक्त आहे, ज्याच्या सर्व ग्रंथी क्षीण झालेल्या आहेत. आता एक ग्रंथ म्हणजे ग्रंथी शब्द आहे, त्याचा तो गाठी केलाय, तर गाठी नाही, ग्रंथी आहेत त्या. आणि ग्रंथी माणसाच्या शरीरात पण असतात, हे आपल्याला शोधायचे. याच्यावर आपण थोडंसं बोललेलो पण आहोत आधी. तर ज्याच्या सर्व ग्रंथी क्षीण झाल्या, कारण ग्रंथींमुळेच जे काही स्राव होतात आणि त्याचा रक्तामध्ये मिसळतात आणि त्याचा विचलित व्हायला त्याचा जो एक परिणाम होतो, त्याचा परिणाम जो विचलनामध्ये, दुःखात, यातनात होतो, त्या ग्रंथी आहेत. त्याचा संबंध मनाशी, चित्ताशी आहे. तर त्या ग्रंथी, ज्याच्या सर्व ग्रंथी क्षीण झाले आहेत आणि ज्याच्यासाठी संताप नावाची संताप, पश्चाताप म्हणजे विचलन हे उरलेलं नाही, त्याला अर्हत म्हटलेला आहे. ही पहिली गाथा आहे. एक एक शब्द पाहूया. गतधिनो. आता गतधिनोचा अर्थ प्रवास किंवा रस्ता असा त्याचा अर्थ केलेला आहे. गतधिनो म्हणजे ज्याचा ज्याचा प्रवास संपलेला आहे, ज्याचा रस्ता आता चालणं संपलेला आहे, म्हणजे आता चालायची गरज नाही, पोहोचलाय तो. कारण अर्हत हे शेवटची अवस्था आहे, बुद्धत्वातली शेवटची अवस्था आहे, की अर्हत, आता काही राहिलं नाही, असा पण त्याचा एक अर्थ आहे. अरिहंत, अरि म्हणजे शत्रू, हंत म्हणजे त्याचा पाडाव करणे, नाश करणे, असा पण अरहंताचा एक अर्थ आहे. हंत म्हणजे नाश करणे, अरी म्हणजे शत्रू, असा पण त्याचा अर्थ आहे. अर्हत काही न राहणं, असाही त्याचा अर्थ. आता काही न राहणं म्हणजे काय, तर हे अर्हत पदापर्यंत पोहोचण्यासाठी जी 10 बंधनं आहेत, त्या 10 बंधनातून तो मुक्त झालेला आहे, म्हणून तो अर्हत आहे. त्याचं काही राहिलं नाही, आता कोणतं बंधन राहिलं नाही, म्हणून तो विमुक्त अवस्था आहे. तर तो अर्हत, असाही त्याचा एक अर्हताचा अर्थ आहे. अनेक अनेक अर्थानं हा शब्द पाहता येऊ शकतो. तर आपण बघूया एक एक करून आपल्याला काय सापडतं त्याच्यामध्ये ते. तर इथं म्हटलेलं आहे की गतधिनो म्हणजे ज्याचा प्रवास संपलेला आहे, ज्यानं रस्ता पार केलेला आहे, ध्येय गाठलं, उद्देशापर्यंत पोहोचला, आणि ते उद्देश म्हणजे दुःखमुक्ती आहे, निब्बाण आहे, बुद्धत्व आहे. आणि तिथपर्यंत जाणारा रस्ता ज्याने पार केलेला आहे, संपला. आता आता काही करायचं बाकी नाही. बुद्धांचं पण, बुद्ध झाल्यानंतर, अर्हतपद प्राप्त झाल्यानंतर ते असंच म्हटलंय स्वतःशी, आता संपलं, आता काही करायचं बाकी नाही, ओझं उतरवलं, आता काही करायचं राहिलेलं नाही. अगदी त्याच्यात असा पण शब्द प्रयोग आलाय की आता पुनर्भव संपला, आता आता पुन्हा जन्म नाही, म्हणजे म्हणजे दुःख नाही, म्हणजे कारण दुःखामुळे जन्म आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण, दुःखाची कारण, जन्मामुळे दुःख आहे. तर म्हणतात आता परत पुनर्जन्म नाही, पुनर्जन्माचं कारण जे तृष्णा, ते संपलेलं आहे, तर पुनर्भव नाही आता, असे पण त्यांचे उद्गार आहेत. रस्ता संपलेला आहे. आता पुढचं जे काम उरतं ते इतरांना मुक्त करणे, आणि ते काम त्यांनी प्रचाराचं पुढे केलेलं आहे. परंतु हे अर्हत अवस्था जी त्यांना मिळाली, तर तिथं रस्ता संपलेला आहे असं म्हटलेलं आहे.
गतधिनो, ज्याचा रस्ता संपलेला आहे किंवा ज्याचा प्रवास पूर्ण झाला आहे, असा एक अर्थ केलेला आहे त्याचा. विशोक असतं. विशोक म्हणजे विशोक म्हणजे शोकातून मुक्त. शोकापासून म्हणजे मुक्त होणे. शोकातून मुक्त होणे. विशोक असतं. जो शोकातून मुक्त झालेला आहे. अर्हत कसा असतो? त्याला शोक राहिलेला नसतो. अशोक असतो किंवा विशोक असतो. विप्पमुत्तस्स. आता विप विप्प विप्पमुत्तस्स म्हणजे ते ऍक्च्युली विमुक्तस्स असं. काही गोष्टी अशा आहेत की तो शब्दांचाही गोंधळ असू शकतो किंवा मग त्याचे ते फोड करून ते बघायचं काय असेल त्याच्यात. तर त्याचा विप्पमुत्तस्सचा अर्थ जो केलेला आहे तो प्रमुक्त आणि विप्रमुक्त, मुक्त, जो मुक्त झालेला आहे असा त्याचा अर्थ केलेला आहे. तर तो कसा केलेला आहे हे अ, व्याकरणाच्या दृष्टीने पण शोधावं लागेल. आणि सर विप्पमुत्तस्स सबधी म्हणजे सर्वथा मुक्त. म्हणजे आता काय मुक्तीचं काही काही अ, कुठलं छोटंसं पण बंधन नाही राहिलं. संपूर्णपणे मुक्तीची अवस्था आहे. तर संपूर्ण विमुक्त. आणि जसं सम्मा संबुद्धस्स ज्याला म्हणतो ना आपण, तर संपूर्ण जागृत. म्हणजे अजागृतीचा आता लवलेश पण नाही. अविद्येचा लवलेश पण नाही. अस्तित्वाची सती नसलेली किंवा भान नसलेला एकही अंश नाही. म्हणजे टॉप टू बॉटम संपूर्ण अस्तित्व जे आहे हे जागृत झालेलं, म्हणून ते सम्मा संबुद्ध असं ते म्हटलेलं आहे. तसं हे सबधी विप्पमुक्त असतं, सर्वथा मुक्त. जो सर्वथा मुक्त आहे. आणि सब ग्रंथ पहिणस्त. पहिणस्त म्हणजे प्रहाण करणे. अं, नष्ट झालेला आहे. काय? ग्रंथी हा, आता हे शरीरातल्या अशा अशा काय म्हणतात त्याला, अशा गोष्टी आहेत किंवा अशा ग्रंथी या शरीरातल्या अशा अवयव म्हणून किंवा असं कार्य आहे की त्या ग्रंथींमधून जे काही स्राव होत असतात, स्राव, त्या स्रावातूनच वेगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडत असतात. तर काही स्राव जे असतात ते पचन पण, समजा आता जठराचं जर आपण कार्य पाहिलं तर त्यातल्या काही ग्रंथी ज्या आहेत त्या पाचक म्हणून पण आहेत. आणि काही जास्त ज्या स्राव करतात ते काय म्हणतात, त्या आरोग्य बिघडवणाऱ्या पण आहेत. जसं आता पित्त म्हणतो आपण. पित्त हे ग्रंथीतूनच, पित्ताशयातून पित्त. तर पित्ताशय ही ग्रंथी आहे, त्या ग्रंथीतून पित्त स्रावतं. आणि पित्त हे विशिष्ट मर्यादेपर्यंत आवश्यक आहे असेल, पण ते वाढलं की मग पित्त प्रकोप होतो. आणि मग ज्याला आपण म्हणतो की खूप ऍसिडिटी झाली किंवा अच्छा, त्या ग्रंथींचं आता हे आपण फार शास्त्रशुद्ध अभ्यासात आपण त्याच्यात पडणार नाही. कारण मग ते सगळंच माहिती पाहिजे. ते आपल्याला सगळं माहिती नाही. काही जे आपल्या अनुभवातल्या गोष्टी आहेत, आता पित्त पित्त प्रत्येकालाच अनुभवाचं आहेच. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ऍसिडिटी वाढते, पित्त वाढते. तर त्याचा संबंध त्या ग्रंथीशी आहे. ती त्रासदायक झाली की मग माणसाला तो हे होतो. किंवा तुमचा आता पॅनक्रियाज ज्याला आपण म्हणतो, पॅनक्रियाजला काय म्हणतात मराठीमध्ये माहिती नाही, पण ज्याच्यामुळे शुगर, शुगरचा, साखरेचा जो प्रॉब्लेम होतो, डायबिटीज, तर त्या ग्रंथीमुळे होतो. मग त्याच्या असंतुलनामुळे होतो. आता त्याचं कारण सायकोलॉजिकल पण असतं, मानसिक पण असतं. चित्त, मन, परत त्याच्याशी त्याचा संबंध आहे. त्याच्यामुळे त्या ग्रंथीवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे पण ते संतुलन बिघडतं, म्हणून माणूस आजारी पडतो. असं ते एक वेगवेगळ्या ग्रंथींचं वेगवेगळं काय म्हणतात, चांगला वाईट परिणाम आहे. त्याच्यात आपल्याला प्रॅक्टिकली पडायचं नाही. पण या गाथेच्या अर्थानं असं म्हटलेलं आहे, सब ग्रंथ पहिण, सगळ्या ज्या ग्रंथी आहेत, ज्या त्रासदायक आहेत,
त्यांचं प्रहाण झालेलं आहे, त्यांचं पहिन असतं, त्या क्षीण झालेल्या आहेत असं म्हटलेलं आहे. परिलाहो, परिला परिलाहो, लाहो, हा, लाही लाही होणे आपण म्हणतो ना, संताप येणे, संतापणे, तपणे, तापणे, तप्त होणे, तापणे, ताप, संताप. तर हा तो लाहोर, आपण म्हणतो ना अंगाची लाही लाही झाली, तर त्या त्या संतापाच्या, लाही लाही होणे म्हणजे संताप येणे, तर त्या संतापाच्या पलीकडे जो गेलेला आहे, परिलाहो, परी म्हणजे पलीकडे गेलेला आहे. आणि त्याचा कोणताच संताप हा आता, कोणता ताप, कोणता त्रास न विद्यती, विद्यमान नाही तो आता, अस्तित्वात नाही, संपला, म्हणून काही राहिलं नाही. अरिहंत, अरहंत, काही राहिलं नाही. तर या पहिल्या गाथेचा जो सर्वसाधारण अर्थ आहे तो असा निघतो. आता रस्ता संपलेला आहे. हा रस्ता काय आहे? या रस्त्याची काय लक्ष, म्हणजे जीवन मार्ग. अर्थाचा एक अर्थ हा जीवनमुक्त असा पण केलेला आहे. जीवनमुक्त, आणि जीवनाचं लक्षण दुःख आहे. जीवन म्हणजे संस्कारित अस्तित्व आहे, त्याचं एक लक्षण दुःख आहे. आणि जीवनमुक्त याचा अर्थ दुःखमुक्त आहे. जीवनमुक्त म्हणजे मेलेला असा नाही. जीवनात तो जिवंत आहे, पण जागा आहे. आणि जागा असल्यामुळे जीवनातलं जे दुःखाचं सत्य आहे त्याचा अंत झालेला आहे. जीवनाचं लक्षण दुःख आहे, तर त्या दुःखामध्ये तो अडकलेला नाही, त्याच्यातून मुक्त आहे. दुःख संपलं असा त्याचा अर्थ नाही, पण दुःखात अडकणं, दुःख असणं वेगळं, दुःख असणं वेगळं आणि दुःखात अडकणं वेगळं. जो दुःखात अडकतो तो म्हणतो दुःख मला नको आहे, सुख पाहिजे. आणि सत्य पाहणारा म्हणतो दुःख हे सत्यच आहे, तुम्ही त्याला नाकारता कसं येईल. पण त्याच्यामध्ये एक प्रकार तो हा संताप संपतो, मग त्याचा परीला हो, लाही लाही होत नाही त्याची दुःख पाहून. आणि सामान्य माणूस दुःख पाहून लगेच त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तो गडबडून जातो, आदळापट करतो, छाती बडवतो, झोपमोड होते. तर सामान्य माणसाचं हे लक्षण असतं की त्याला दुःख झालं की तो, त्याचं चित्त, त्याचं मन सगळं, त्याची काया, शरीर, ग्रंथी सगळ्यात डिस्टर्ब होतात, सगळ्यात विचलित होतात, सगळेच गडबड होते. ते दुःख आहे. तर ते दुःख बऱ्याचदा न स्वीकारल्यामुळे दुःखाचं प्रमाण जास्त होतं. दुःख असणं एक गोष्ट आहे, दुःख सहन न होणं म्हणजे दुःखानं संतापणं, लाही लाही होणं, ते संतापणं ही वेगळी गोष्ट आहे. तर हा संताप काय येतो, तर दुःखाचं भान नाही, सती नाही, म्हणजे चित्तानुसती नाही. त्याचं जे कारण आहे ती काया. आता हे परत इथं कायेमध्ये, आता ग्रंथी हा जर मुद्दा आहे, तो ग्रंथी या कायेमध्ये आहे, म्हणून कायानुसतीमध्ये पुन्हा तो पण विषय येतो आता. म्हणजे आता आपण जितकं समुद्र मंथन आहे, समुद्रात आता धम्माच्या सागरात जेव्हा आपण उतरतो ना, तेव्हा मग ते खूप बारीक सारीक गोष्टी मग लक्षात यायला सुरुवात होते. आपण कायेमध्ये उतरणं जे म्हणतो ना, तर मग आता परत ह्या ग्रंथी पण आल्यात. आतल्या ज्या काही ग्रंथी आहेत, ज्याच्यात ज्याच्यात बदल झाला, म्हणजे त्याचा अतिरेक झाला की त्याचा यातनांमध्ये त्याचा परिणाम होतो, त्याने आरोग्य बिघडतं. ते कायानुसतीमध्ये या पण गोष्टी दिसू शकतात, परंतु तो पुढचा प्रश्न आहे. सध्या आपण फक्त काय म्हणतात, थेअरी पाहतोय. थेअरी, दुःखाचा सिद्धांत पाहतोय आपण, दुःख कशामुळे. तर हा जो जीवन प्रवास आहे, हा जो जीवन प्रवास आहे का जीवन मार्ग जो आहे, याच्यातून मुक्त होणं म्हणजे यातनांमधून मुक्त होणं आहे. म्हणून पुढे विसोकस्स म्हटलं, म्हणून तो शोकमुक्त आहे. दुःखातून मुक्त झाला म्हणून शोकमुक्त आहे तो. म्हणजे आदळापट नाही, तडफड नाही, नको 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 असं नाही, लाही लाही नाही.
संताप नाही, पश्चाताप नाही, झोपमोड नाही, काही नाही, विसोक असतं. का? तर तो विप्पमुत्तस्स आहे, तो विमुक्त झालेला आहे. आणि सर्वथा विमुक्त, सबधी, सबधी विप्पमुत्तस्स, सर्वार्थाने, मुळासकट, सर्वार्थाने मुळासकट विमुक्ती आहे. म्हणून कुठलाही शोक नाही. तो प्रवास पूर्ण केलेला आहे. शोकमुक्तीचा, विमुक्तीचा, दुःखमुक्तीचा, बुद्धत्वाचा, निब्बाणाचा, तो प्रवास त्यानं पूर्ण केलेला आहे. तो अरहंत आहे, असं म्हटलेलं आहे. ज्याच्या गाठी दुःख देणाऱ्या ग्रंथीच, त्याचा अं, ग्रंथी ह्या उपयोगाच्या पण गोष्टी आहेत, परंतु जेवढं आवश्यक आहे तेवढं, जेवढं आवश्यक आहे तेवढं ते राहील. बाकी सगळं जे आहे ते शांत झालेलं आहे. संताप संपलेला आहे. परिलाहो, परिलाहो न विच्यती. संताप आता अस्तित्वात नाही. संताप संपलेला आहे म्हणजे शांतता आहे, स्थैर्य आहे, विचलन थांबलेलं आहे, असा तो अरहंत. असं याचा अर्थ निघतो शब्दशः. आता याच्या खोलात शिरून आपल्याला एक एक गोष्ट आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याचा आजच आपण सगळं पाहणार नाही. अर्हत अर्हत पद मिळेपर्यंत 10 बंधनं, 10 संयोजन म्हटलंय. ते 10 संयोजन पार करावी लागतात. दुःखाचा जो रस्ता आहे आणि त्याच्यातच दुःखमुक्ती जी आहे, त्या दुःख जे आहे ज्याच्यामुळं होतं, ती 10 बंधनं आहेत. तर त्या ती 10 बंधनं हा एक वेगळा अभ्यास आहे, ज्याला आपण सत्काय दृष्टी म्हणतो, किंवा विचिकिच्छा, शीलव्रत परामर्श, काम, छंद, व्यापाद, किंवा कामराग, रूपराग. नाही, कामछंद व्यापाद म्हणजे इंद्रिय तृष्णा, द्वेष. नंतर रूपासक्ती, रूपराग, अरूपराग, अरूपासक्ती. अं, त्याच्यानंतर बाबूजी काय आठवतंय का? पट्टीग आहे, म्हणजे मान. मान, मान आहे, हम्म. म्हणजे अहंकार आहे. हम्म, औदित्य. मान म्हणजे मला खूप असं वरचं मिळालेलं आहे आणि माझ्यासारखा दुसरा नाही, असा जो मान मान लागतो म्हणतो ना, फार मान लागलाय त्याला. तिथं तो मान लागणं म्हणजे स्वतःला वरती समजणं. तर ते आसक्तीच आहे. पटीग, पटीग म्हणजे क्रुद्ध अवस्था आहे ती. म्हणजे त्याला ते, त्याच्या मानाला कोणी अपमानित केलं तर त्याला ते असंही त्याचं एका म्हणजे वेगळ्या पद्धतीनं पाहावं लागतं. एकदम एवढा सरळ सोपा त्याचा अर्थ नाही, कारण या आंतरिक बाबी आहेत. ह्या पण ग्रंथी आहेत. हे सगळ्यांशी संबंधित त्या ग्रंथी आहेत. त्याचं 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 अतिरिक्त कार्य आहे. म्हणजे अति अति झालं की अतिस्राव है ना. ग्रंथींमध्ये अति झाल्या त्याचं त्याचं कारण सायकोलॉजिकल आहे, मानसिक आहे. त्या ग्रंथींमध्ये त्याचा परिणाम झाला त्या ग्रंथींवर, का त्याचा अतिस्राव किंवा कमी होणं, हे दोन्ही तापदायक आहे. तर आता मानामध्ये पण काहीतरी अशी ग्रंथी स्रावते का माणूस असा काय म्हणतात, ताठ होतो, काय म्हणतात ना, अं, आता मानाने मान ताठ होते, म्हणजे त्याचा अहंकारानं तो छाती फुगते आणि तो गर्विष्ठपणा त्याच्यामध्ये येतो. तर त्या ग्रंथीच आहेत त्या. तो मुद्दाम नाही करत, त्यालाही कळत नाही ते, कारण त्याच्यात अविद्या आहे, अज्ञान आहे, भान नसलेली अवस्था. मान आहे आणि पटीक आहे, द्वेष म्हणजे क्रुद्धता, अं, आणि शेवटचं जे काय बंधन आहे त्याला, ह्या सगळ्याचं अज्ञान आहे, विद्या आहे, अविद्या आहे. म्हणजे ही 10 बंधनं जी आहेत, हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे, तो आपण
अभ्यास करून त्याच्यावर बोलू आपण, पाहू आपण आणखीन, कारण त्याचं थोडं आणखीन चिंतन करावं लागेल. पहिल्या 3 बाबींबद्दल आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहोत. पहिला जो आहे तो हेच बंधन आहे. सकाय दृष्टी, स्वकाया दृष्टी, ही काया मी आहे असं वाटणं. म्हणजे आता ही काया म्हणजे जीवन, म्हणजे हे मी निर्माण केलंय जणू काय, असं असं ते एक धारणा असते. मी धरलेला असतो, मीवरच ध्यान असतंय. मी हे असं आहे आणि मी असं करील आणि माझ्यामुळं सगळं आहे. तर तो स्वकाया दृष्टी, या कायेमध्ये स्व पाहणे, मी पाहणं, असं एक सर्वात पहिलं बंधन आहे. त्याचं आणखीन डिटेल स्पष्टीकरण तो एक आपला नंतरच्या अभ्यासाचा विषय आहे. द्वेष कशामुळे निर्माण होतो? डाऊट्स, द्वेष नाही. विचिकिच्छा म्हणजे डाऊट्स, म्हणजे निश्चितता हरवलेली असते. हे करू का ते करू, ह्या रस्त्याने जाऊ का त्या रस्त्याने जाऊ, असं ते विचिकिच्छा, असा पण त्याचा एक अर्थ आहे. पण दुसरा एक डाऊटचा असा पण अर्थ आहे की जिथं स्व पकडलेला असतो, मी पकडलेला असतो, त्याला जर कोणी चॅलेंज केलं, त्याला जर बदला असं कोणी त्याला सांगितलं, तर तो नाही नाही नाही, मी असा आहे, मी असाच राहणार आणि त्याच्यात तीळ मात्र बदल होणार नाही. आणि जर बदलायची परिस्थिती निर्माण झाली, तर त्याच्या मनातला डाऊट जो असतो, ती ग्रंथी जी असते, ती काम करते आणि मग ती म्हणते नाही नाही, मला बदलायचं नाही. विचिकिच्छा. आणि मग त्याचं कर्मकांड, जशी त्याची धारणा असते तसं ते कर्मकांड चालू असतं. त्याला शीलव्रत परामर्श म्हणतात. ही 3 बंधनं जो तोडतो, ह्या 3 ग्रंथी ज्याच्या तुटतात, तो श्रोतापन्न असतो वगैरे वगैरे. असा हा एक आपला अभ्यासाचा पुढे विषय असू शकतो. सध्या आपण त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही. तर अरहंत म्हणजे सर्वसाधारणपणे काय आहे, हे आज आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. या अभ्यासात मी समाधानी नाही. त्याचं कारण असं आहे की हा अवेळी आलेला अभ्यास आहे. जी गोष्ट सगळ्यात शेवटी शेवटी विचारात घ्यायची असते, ती मध्ये टाकलेली आहे. हम्म. त्याच्यामुळे हा अवेळी आलेला अभ्यास आहे. मग अवेळी ज्या गोष्टी होतात, म्हणजे जेव्हा PhD करायची, डॉक्टरेट करायची, तर ते PhD मॅट्रिकला जणू काय तो विषय टाकून दिला आहे. आणि करा PhDचा अभ्यास. नाही होऊ शकत. किती प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी आवश्यक असलेलं पूर्वज्ञान तेच उपलब्ध नाही, तेच मिळालं नाही. तर तुम्ही एकदम PhD डॉक्टरेट कशी काय करू शकता? इम्पॉसिबल आहे. तर पहिल्या पातळ्या ज्या आहेत त्या शिक्षणाच्या, त्या पार कराव्या लागतात. मग त्याच्यातली डॉक्टरेट हा विषय आहे. असो, तसंच हा डॉक्टरेटचा विषय आधीच आला आहे मध्येच. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला तो विषय आपण पूर्ण करू अशी अपेक्षा धरणं चुकीचं होईल. मी या ठिकाणी तात्पुरता थांबतो.